की जोपर्यंत लोकसंख्येचा 50% हिस्सा असलेल्या आमच्या महिला या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू होणार नाही तोपर्यंत विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करता येत नाही। आणि म्हणून मोदीजींनी देखील बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं तर लखपती दीदीपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा निर्णय घेतला। आणि त्यासोबत त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये देखील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आमच्या सरकारनं आपल्या महिलांना सशक्त करण्याकरता अनेक योजना हातामध्ये घेतल्या, ज्याचा उल्लेख सावकारांनी केला। लेक लाडकीसारखी योजना असेल की ज्या योजनेच्या माध्यमातून मुलगी जन्माला आल्यापासून 18 वर्षाची होतपर्यंत त्या मुलीला 1 लाख रुपये देण्याचा निर्णय असेल, किंवा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याला 1500 रुपये भाऊबीज आमच्या महिलांच्या खात्यात देण्याचा विषय असेल, किंवा आमच्या महिलांना त्या ठिकाणी ST मध्ये 50% तिकिटात प्रवास करण्याची सोय असेल। आणि मला हे सांगितलं पाहिजे, ज्यावेळी आम्ही 50% तिकिटाची सोय केली, STचे लोक आमच्याकडे आले, म्हणाले ST तोट्यामध्ये चालली आहे, असा निर्णय घेऊ नका। पण निर्णय घेतल्याचा परिणाम असा झाला की इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या महिलांनी प्रवास सुरू केला की तोट्यात असलेली ST फायद्यामध्ये आली। म्हणजे मातृशक्ती काय घडवू शकते हे आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहे। आज आपण आपल्या मुलींकरता त्या ठिकाणी मोफत शिक्षणाची व्यवस्था केली। आपल्या मुली शिकतील तरच देश पुढे जाईल। आणि अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं की आपल्या समाजामध्ये मुलांना तर शिकवलं जातं आणि मुलींना सांगितलं जातं तुला शिकवण्याकरता आता आमच्याकडे पैसे उरलेले नाहीत। आणि म्हणून सरकारने निर्णय घेतला की कुठल्याही प्रकारचा कोर्स असो, प्रायव्हेट कॉलेज असो, सरकारी कॉलेज असो, 507 कोर्सेस इंजिनिअरिंगपासनं मेडिकलपासनं MBA पासनं सगळ्या कोर्सेसमध्ये आमच्या मुलींना शिक्षण फ्री करण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी घेतला। त्यामुळे उद्याच्या काळामध्ये निश्चितपणे या भारताचं नेतृत्व आमची नारी शक्तीच करणार आहे। आणि त्याचंच प्रतीक जर कोणी असेल तर आज आपल्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू जी आहेत, ज्यांनी एका शिक्षिकेपासनं गव्हर्नरपर्यंत आणि गव्हर्नरपासनं तर राष्ट्रपतीपर्यंत या ठिकाणी आपलं काम करून आपली चुणूक दाखवलेली आहे। मला असं वाटतं ही प्रेरणा खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळते। आणि ही गोष्ट देखील खरी आहे की जे द्रष्टे असतात त्यांना गोष्टी आधीच समजतात। अशाच प्रकारचे द्रष्टे खऱ्या अर्थानं सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे होते। आणि म्हणून त्यांनी 50-60 वर्षापूर्वी हा निर्णय केला की आपल्या या सगळ्या विकासाच्या प्रवाहामध्ये महिलांची भागीदारी जास्तीत जास्त असली पाहिजे। आणि आज तीच भागीदारी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। सावित्री महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून मिनरल वॉटर प्लांट ही एक अतिशय चांगली अशा प्रकारची संकल्पना या ठिकाणी आली आहे। आणि मला असं वाटतं की शोभाताई कोरे वारणानगर महिला सहकारी पतसंस्थेच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन देखील या ठिकाणी झालेलं आहे। आणि त्यातनंही महिलांच्या सक्षमीकरणाकरता अनेक कार्यक्रम हे या ठिकाणी चाललेले आहेत। खरं म्हणजे एका गोष्टीचा उल्लेख मी केला पाहिजे, आमचे मित्र या ठिकाणी विनय कोरेजी एक असं व्यक्तिमत्व आहे की अतिशय शांतपणे क्रांती घडवणारं व्यक्तिमत्व आहे। म्हणजे यांचा स्वभाव शांत आहे, पण शांतीतून क्रांती कशी घडवायची हे यांच्याकडनं शिकलं पाहिजे। अतिशय कल्पक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आणि राजकारणात असताना केवळ समाजाचा विचार, समाजामध्ये कसं परिवर्तन झालं पाहिजे असा विचार यांच्या ठायी सातत्याने असतो। आणि त्यांचा संपूर्ण कोरे परिवार हा सातत्याने हेच काम करताना आपल्याला पाहायला मिळतो। खरं म्हणजे एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी मी निश्चितपणे केला पाहिजे की तात्यासाहेब कोरेंना आपण सहकार महर्षी तर म्हणतो, पण कदाचित कुठेतरी एक गोष्ट राहून गेली जी मला असं वाटतं की त्यांनाही पद्म पुरस्कार या ठिकाणी मिळायला पाहिजे होता। आणि म्हणून निश्चितपणे सरकारच्या वतीनं आम्ही या ठिकाणी शिफारस करू की या स्वर्ण जयंतीच्या निमित्ताने
ज्यांनी सहकार काय असतो, परिवर्तन काय असतं, लोकांपर्यंत समृद्धी कशी पोचवायची, महिलांचं सक्षमीकरण कसं करायचं, हा वास्तुपाठ आपल्याला दिला, त्या सहकार महर्षी तात्यासाहेब कोरेंना पद्म पुरस्कार मिळावा अशा प्रकारची शिफारस निश्चितपणे आम्ही करू, हा विश्वास या निमित्ताने देतो. पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाबद्दल आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. विशेषतः आमची मातृशक्ती एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आली, त्या मातृशक्तीला प्रणाम करतो. पुन्हा एकदा महामहिम राष्ट्रपती महोदयांचं स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.